ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशातील सर्वात मोठ्या बीफ निर्यातदारांपैकी एक असलेल्या अल्लाना ग्रुपनं भारतीय जनता पक्षाला 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 30 कोटी रुपयांची देणगी दिली आहे। नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर गुलाबी क्रांतीला प्रोत्साहन देण्याचा आणि गोवंश हत्याकांडाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता। मात्र आता भारतातील सर्वात मोठा बीफ निर्यातदार असलेल्या अल्लाना समूहानं भाजपला तब्बल 30 कोटींची देणगी दिल्याचं उघड झाल्यानंतर गुलाबी क्रांतीचे खरे समर्थक कोण असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। सन 2014 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर गुलाबी क्रांतीला प्रोत्साहन देण्याचा आणि गोवंश हत्याकांडाला प्रोत्साहन देण्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता। ग्रामीण भागात आपल्या प्राण्यांची कत्तल केली जाते। भारतातही मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू आहेत असा आरोप त्यांनी केला होता। बीफ निर्यातीचा गुलाबी क्रांती असा उल्लेख करणाऱ्या नरेंद्र मोदींचं काळीज बीफ एक्सपोर्टमुळे तीळ तीळ तुटत होतं। ये पिंक रिवॉल्यूशन का उनका मतलब है गुलाबी क्रांति, और ये गुलाबी क्रांति का मतलब है जो पशु काटे जाते हैं उनका जो मटन होता है उसका रंग गुलाबी होता है, और पिंक रिवॉल्यूशन का उनका मतलब है हिंदुस्तान सबसे ज्यादा मटन एक्सपोर्ट करे। ये इनका सपना है। 2014 पासून त्यांच्या सत्ता काळात बीफ एक्सपोर्ट कमी होणं अपेक्षित असताना त्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे। त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठा बीफ एक्सपोर्टर अल्लाना समूहानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीला 2024-25 या आर्थिक वर्षात इलेक्टोरल बॉन्डच्या रूपात तब्बल 30 कोटी रुपयांची देणगी दिली आहे। अल्लाना समूहातील अल्लाना सन्स प्रायव्हेट लिमिटेड, फ्रिजेरियो कन्झर्वा अल्लाना प्रायव्हेट लिमिटेड, फ्रिगोरिफिको अल्लाना प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडॅग्रो फ्रूट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांकडून भाजपलाही देणगी देण्यात आली आहे। 2023-24 मध्ये या समूहानं भाजपला 2 कोटी रुपयांची देणगी दिली आहे। त्यामध्ये वर्षभरात तब्बल 15 पटीनं वाढ झाली आहे। 2019 मध्ये अल्लाना समूहाच्या काही कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे पडले होते। त्याच कालावधीत या समूहानं सुमारे 7 कोटी इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केल्याची नोंद आहे। त्यानंतर हा निधी विविध राजकीय पक्षांना देणगी स्वरूपात देण्यात आला होता। यामध्ये भाजपला 2 कोटीचा निधी देण्यात आला होता। अल्लाना समूह गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला निधी देत असल्याचंही समोर आलंय। भारताच्या बीफ निर्यातीनं 2025 मध्ये 4 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला असून 2018 नंतरची ही सर्वोच्च निर्यात मानली जाते। गाई म्हैशींच्या संरक्षणाचा मुद्दा राजकीय पातळीवर संवेदनशील असताना देशातील प्रमुख मांस निर्यातदाराकडून सत्ताधारी पक्षाला मिळालेल्या मोठ्या देणगीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। 2014 पूर्वी बीफ एक्सपोर्टवर आक्षेप घेत यूपीए सरकारवर आगपाखड करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काळीज बीफ एक्सपोर्टरकडून पक्षाला तब्बल 30 कोटी रुपयांची देणगी दिली जात असताना तीळ तीळ तुटत नाही का असा सवाल उपस्थित होतोय।